मध्ये निदान जाणाऱ्या माणसाची सुविधा करणारं सरकार एवढी तरी तुम्ही उपलब्धता करून देणार आहे का? मंत्री महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी माणसाला किमान जाताना तरी व्यवस्थित गेला पाहिजे अशी व्यवस्था करण्याची संदर्भात भूमिका मांडलेली आहे आणि ती संधी सन्माननीय शिंदे साहेबांना पूर्वी खूपदा मिळालेली आहे, पण ती व्यवस्था त्यांनी केली नाही. परंतु मी आता आपल्याला या निमित्तानं सांगेन की जनसुविधा असेल किंवा 25-15 असेल, मी आता स्पेसिफिक सांगितलेलं आहे की या जनसुविधेच्या बाबतीत तो डीपीसीचा निर्णय राहील. परंतु 25-15च्या बाबतीत जो आपण विषय घेतलेला आहे, ज्या गावातनं स्मशानभूमी आहे असा दाखला येईल त्याच गावात वेगळं काम मंजूर केलं नाही तर स्मशानभूमी मंजूर केली जाईल. मला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं 19 तारखेला काहीतरी बदल होणार, धमाका होणार आहे, त्यामध्ये परत ते मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय, ती गोष्ट खरी आहे का? सभापती महोदय, शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. त्यामुळे तुम्ही काही तुम्ही हितचिंतक आहात, आभारी आपला, परंतु आपल्याला सांगतो मी, आमचा अजेंडा जो आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आपण पाहताय